मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। पंचशील नगर येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींची संजयनगर पोलिसांनी काढली धिंड। पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून पंचशील नगर शिंदेमळा परिसरात एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या प्रकरणी अर्जुन रामा गोसावी पाटील, वय वर्ष 27, राहणार वाल्मिकी आवास, सांगली व त्याच्या 3 अनोळखी साथीदारांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश सौदागर हे त्याच्या मित्रासोबत मोटरसायकलवरून जात असताना अनोळखी गाडीवरील 2 तरुणांनी त्याच्या गाडीसमोर आडवे येत त्यांना अडवले। त्यानंतर दुसऱ्या मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुणाने कमरेचा कोयता काढून त्याच्या डोक्यावर वार केला। दरम्यान आरोपी अर्जुन पाटील हा घटनास्थळी येऊन गाडीच्या डिग्गीतून कोयता काढत आज याला जिवंत ठेवायचे नाही असे म्हणत पुन्हा कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संजयनगर पोलिसांनी तात्काळ 3 आरोपींना अटक केली, तर 4थ्या संशयित आरोपीचा शोध सुरू आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी पंचशील नगर येथील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील अटक आरोपी अर्जुन रामा गोसावी उर्फ पाटील यांची सदर पंचशील नगर शिंदे मळा भागातील दहशत कमी व्हावी यासाठी त्यांची पंचशील नगर भागातून रस्त्यापर्यंत धिंड काढण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी।